हाय हॅलो नमस्कार मंडळी, मी सॅम कोळे सॅम सफरना ब्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा नव्या एपिसोडमध्ये स्वागत करतो. कशात मंडळी, बऱ्यात ना मंडळी. मी आहे आता गावच्या टॉप अँगलवरती, म्हणजे आपण म्हणू शकतो जिथून संपूर्ण गाव दिसतो त्या ठिकाणी उभा आहे. बात तो सही है. आणि आजच्या एपिसोडला मी सुरुवात करतोय. सो आजचा एपिसोड हा होणार आहे की मी गाडी गावी घेऊन आलो होतो, पण ती गाडी अचानक बंद पडली. मेरे तो एल लग गए, मेरे तो एल लग गए. त्याच्यामुळे मी आता केशीला घेऊन चाललोय गाडीला अभी मजा आएगा ना भिड़ो. रिपेअरिंग करायला. पण तो कसा देसी जुगाड केलाय ते आपण पाहू शकतो, टोईंग कशा पद्धतीने केले ते. सो हा एपिसोड हा आपल्याला एक कमाल धमाल आणि एक मनोरंजन देणारा व्हिडिओ असेल. कारण की इथून टोईंग कशा पद्धतीने करून घेऊन जातो, त्यानंतर मग पुढे टोईंग केल्यानंतर सर्व्हिस सेंटरला कशा पद्धतीने तिकडे गॅरेजमध्ये सर्व्हिस केली जाते, गाडी कशा पद्धतीने रिपेअर केली जाते, हे आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. सो चला तर या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. त्या अगोदर तुम्ही मंडळी आपलं चॅनल अजूनही लाईक शेअर सबस्क्राईब केलं असेल तर आठवणीने करून ठेवा आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा, सॅम सफरनामा ब्लॉग. चलो, मी आता तुम्हाला टॉप अँगलवरून गाव दाखवतो आणि इथून आपल्या एपिसोडला आपण सुरुवात करूया. गाडी बंद पडली आहे आणि आता काय ऑप्शन नाही. तर आता मी एक देसी जुगाड करतो. अश्विनने सांगितलं ही आता इकडे बांधतं असं, हे बांधून आम्ही आता ड्रायव्हर बाबू असणार. ही जी साडी आहे मम्मीची साडी, ही आता बाबूची ते आपण कुठे बांधायची मुख्य ही कुठे बांधणार? पाठीमागे ना, ह्याच्या पाठीमागे. आता हा देसी जुगाड आहे. हा असं एवढं अंतर ठेवून आम्ही इकडे बांधणार आणि ही आता गाडी आपण खेळणे तू केसी घेऊन जाणार. कसा एक्सपेरिमेंट आहे बघूया. आमच्यासोबत असणार आहे मुक्याची पण गाडी खराब झाली, माझ्यासोबत मुक्या असणार आहे, बाबू असणार आहे, आम्ही कोणतरी पोरगा घेऊन जातो. धीरजला घेतो माझ्यासोबत. धीरज येशील ना? हां, धीरज येणार आहे. सो आम्ही आता केशीला जाऊ. इथून कशा पद्धतीने गाडी जुगाड आपण बघू शकता. मी आता येण्यात उभा आहे टिट्यावरती. सो आज आपला ब्लॉग होणार आहे. हा ब्लॉग आहे, हा देशी जुगाडवाला आहे. सो हा ब्लॉग पुढे शेवटपर्यंत कंटिन्यू पहा. गावी आल्यानंतर कसा देशी गाडीचा जुगाड करतात हे बघा. सो गाईस, चला या ब्लॉगला सुरुवात करूया. मुक्या बैलाला पकड, तसा गाडीला पकड चाललाय. अरे कहना क्या चाहते हो? मुक्याला दाखव, मुक्याला. आता मी ही गाडी आता बाबूच्या गाडीला बांधतोय. आता वडीतच नेते. ड्रायव्हरला दाखवा, ड्रायव्हरला आपल्या. आजचा ब्लॉग हा कडक होणार आहे. कडक म्हणजे एकदम कडक होणार आहे. बाबू खाली ड्रायव्हर आहे, बाबू त्याला नको मुके खाली बांधणार तुझा. कितने तेजस्वी लोग हैं हमारे पास, कितने शानदार विचार रखते हैं. डबल गाठ मार. हे आम्हाला हसताय दीपक आसू हसतोय. ही आमच्या देशी जुगाड केलाय ना. अरे मी तयारी राहिला, गाडी तिकडे बाहेर गेलेली. सांग काय म्हणून ना. बोला, दोन शब्द बोला. काय बोलू? अब बताइए ना, इतना लोग घेरे हुए रहते हैं. देखिए भाई साहब, हमको जो है अभी बहुत दिक्कत हो रहा है, दिक्कत से गुजरना पड़ रहा है. काही आम्ही आता लोधवाडी क्रॉस केलेली आहे आणि ड्रायव्हर आहे मुख्या. बाबूच्या गाडीवरती मुख्या बसलाय आणि शूट करतोय धीरज. आणि अजून एक गाडी ती पंक्चर झाली मुख्याची, ती घेऊन येतोय. आणि आम्ही लोधवाडी क्रॉस केला. प्रवास सुखरूप होतोय. हे बघा आमचा देसी जुगाड तुम्ही बघू शकता. गावी आल्यानंतर थोडंसं प्रॉब्लेम होतं, असा देसी जुगाड करावा लागतो. पिक करायची असेल तशा पद्धतीने करू शकता. आता आम्ही ते चालू देशीमध्ये जो गॅरेज आहे तिथे चालू. मतलब वो अलग ही लेवल का बंदा था. ते दाखवू काय आहे काय नाही. त्याच्यानंतर पुन्हा एकदा गाडी आपण घेऊन येऊ. स्वतःला आपला प्रवास ते कंटिन्यू राहील. आपला मास्टर ड्रायव्हर आहे मुख्य आणि ही आपल्याला आयडियासाठी चार्जिंग मदत करते. म्हणजे असं इम्प्लिमेंट केलेलं आहे. पुढे केलं बघ. तो आता आपण आड्यामध्ये जाऊया. हा ब्लॉग पुढे कंटिन्यू पाहत राहा. अरे सब देख रहे हैं, तू मार खिलवाएगा यार. ओए तू छोड़ना मुझे यार.
आड्याच्या पुलावरती पोहोचलोय. असा प्रवास आपला एक साधारण अर्ध्या तासाचा प्रवास आपण करून पोहोचलो आड्याच्या पुलावरती. तिथून आपला साधारण अर्धा ते पाऊण तासाचा प्रवास आहे. कसा प्रवास होतो हे पाहण्यासाठी हा ब्लॉग पुढे कंटिन्यू पात्रा. ड्रायव्हर आहेत आपले मुकेश गोलवले, कॉन्सेप्ट आहे अश्विन वडतकर. आणि लोकांचे रिएक्शन असं आहे की देसी जुगाड कशा पद्धतीने केलेले आहे पाहू शकता. आता गाडी आपली वरच्या दिशेने चढत आहे. तो एक प्रवास पाहिजे गाडी टॉप गिअरला टाकून आपली गाडी यशस्वीरित्या चढवण्याचा प्रयत्न चालू आहे. एक्सपर्ट ड्रायव्हर कसा असावा तो मुख्यासारखा असावा. तो गाईज आपण आता केळशी मध्ये पोहोचलेलो आहे. गॅरेज वाला दाखवा. मालूम है तेरे बाप को मत सिखा चल. पण आता केळशीत पोहोचलो आपण. आता गॅरेज वाल्याकडे घेऊन जाऊया. काय म्हणतो गॅरेज वाले बघूयात आता. हा देशी जुगाड रिक्स वरती करा. आता मुक्याची मनोगत आहे. मुक्या कसं वाटलं गाडी घेऊन आला तू? ह्याने आयडिया दिली आपल्याला. काय नाही हा बाई. आपला ड्रायव्हर आहे मुक्या. मुक्या गाडी घेऊन आला. मुक्या कसं वाटलं? मस्त मजा आली. सगळी पब्लिकची रिएक्शन बघण्यासारखी होती. मतलब वो अलग ही लेवल का बंदा था. मजा आली. पण मजा आली. एक्सपेरिमेंट वेगळा होता. मस्त मजा आली. आपण आता केळशीत पोहोचलेलो आहोत आपल्या गॅरेजच्या इथे. आता इथून बघूया काय नेमकं काय प्रॉब्लेम आहे ते. चला. हे साडी खोलतोय आपण आता. हे बघा. बाबूला पण दाखवा. बाबूला पण येऊ द्या जरा. बाबूची गाडी होती इकडे मागे राहिला. टेक्निशियन फक्त गावातच होतं. अरे, बाबूची साडी गाडी शोधतोय आता. बाबू एवढा पाय राहिला. साडी उडलेली आहे आता. चला आता गॅरेज मध्ये जाऊयात आपण. काहीच आपण आता स्वामी समर्थांच्या गॅरेज मध्ये आलेलो आहोत. आणि बघा इकडे ही माझी गाडी आहे. ही मुक्याची गाडी पंक्चर झाली आहे. आणि बाबूची गाडी बाहेर आहे. आणि हे गॅरेज आहे. आता बघूया काय म्हणताय टेक्निशियन्स. बाबू होता मुक्याची गाडी घेऊन. मुक्या होता तर कॅमेरा शूट करत होता. आपला शूटिंग करत होता धीरज. आम्ही आलो चौघजण. आता बघूया काय प्रॉब्लेम दाखवतात ते इथे. या केळशीमधला गॅरेज. बघा आता गाडीचं काम चालू आहे. ही मुक्याची गाडी आहे. बघा मुक्याच्या गाडीचा प्रॉब्लेम. मुक्या काय सांगितलंय? भेटत पण नाही. टायर टाकून देणार ते. हरणईवरून घेऊन यायला लागणार टायर. तर तो हरणईवरून घेऊन येणार. इकडे आपलं दादा चेक करतोय काय प्रॉब्लेम आहे ते. मुक्याच्या गाडीचा टायरच बाद झाला. नवीन टायर घेऊन टाकावं लागेल. भाई ये कहाँ फंस गया भाई मैं. भाई ये क्या हो रहा है. गाडी तयार व्हायला भरपूर वेळ लागेल म्हणून म्हटलं जरा नाश्ता करून घेऊ. आता बाबू आणि मुक्या चाललेत हरणईला. नाश्ता करून आम्ही आत्याकडे जाणार आहोत. आणि हे दोघे हरणईला जाणार आहेत टायर आणायला. बरोबर. खाऊन घ्या चांगला पद्धतशीर एकदम. A few moments later. बघा आपली गाडी आता फायनली झाली आहे व्यवस्थित. आणि मुक्याची पण. मुक्या कुठे गेली हरणईमधून? दापोलीतनं टायर घेऊन आलोय आम्ही. पूर्ण आज अर्धा दिवस घालवलाय. पाया गेले. पूर्ण एक दिवसाची बरबादी केली गाडीच्या मागे. काल बाबू आम्हाला गाडी घेऊन सपोर्ट करायला आला होता. आणि आता माझी गाडी रिपेअर केली. आता बाबूनी पूर्ण टो केले गाडीला. आणि आता आम्ही सकाळी किती 11 वाजता गेलो होतो ना. तर वाजले 4 वाजले. 4 आहे बघा 4 वाजलेत.
4 वाजता गाड्या रेडी होऊन आता आम्ही घरी चाललो. आया कुठे चाललेस? शेतावर. तर मुख्या मी आणि बाबू गाडी रेडी झाली, आता चाललोय घरी. बाबू थकलास? जाम थकवा आला. जेवलास कुठे जेवलास? जेवला आम्ही वडापाव खाल्लो. 2 वडापाव खाल्लोय फक्त बस. दापोलीत गेलो, तिथे टायर भेटला, तिथे टाकला. हा बघ, हा नवीन टायर बसवला हा. आणि माझ्या गाडीची ती काहीतरी केबल खराब होती, ती नवीन टाकली. बिचारा धीरज माझ्यासोबत होता दिवसभर. धीरजने भरपूर मेहनत केली. त्याने पाठीमागे रस्सी खेचायसाठी होता. आणि आता आम्ही घरी चाललोय. साडी गावात आलं तर ही फायनली आपली गाडी झाली. चला, हा ब्लॉग आपण इकडेच थांबवूया. चला, धन्यवाद.